श्रावणातील रेशमी पाऊस वाऱ्याच्या पाठीवर बसून पडत होता. नदीकाठी आलेली पानवठ्याची पांद वाकडी तिकडी वळण घेत गावात शिरली होती. तिच्या दोन्ही बाजूंना दाट कुंपण होती आणि त्या कुंपणावर रानवेली बहरल्या होत्या. रंगीबेरंगी फुलं पावसात भिजत होती आणि वाऱ्याच्या तालावर नाचत होती. नवतीबाई त्या पांदीनं डोईवर घेऊन गावाकडे निघाली होती. तिचं ते देखणेपण आणि तरुणपण त्या रानफुलाशी जणू स्पर्धाच करीत होतं. तिचं वय अवघं 17 वर्षाचं होतं. तिची ती गोरीनी आटोपशीर काया उफाळून आली होती. त्या हळदीच्या फुलासारख्या नवतीबाईला नियतीने जीव लावून घडविली होती. तिच्या देहातील प्रत्येक अवयव रेखीव आणि कोरीव होता. तिच्या सुंदर भुवयाच्या कमानीत तिचे पाणीदार डोळे कोंदणात रत्न जडावे तद्वत जळले होते. सरळ नाक आणि तिचे पाणीदार डोळे. तिच्या सुंदर भुवयाच्या कमानीत तिचे पाणीदार डोळे कोंदणात रत्न जडावं तद्वत जळले होते. सरळ नाक आणि निमुळती हनवटी यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती. रुंद छाती, भरदार उरोज, बारीक कंबर यांनी तिच्या देहाची शोभा वाढवली होती. तिनं तंग कास घातली होती आणि ती दमदार पावलं टाकीत चालत होती. गेल्याच वैशाखात तिचं लग्न झालं होतं आणि ती 15 दिवसापूर्वी सासरी आली होती. ती काळगावात आली तेव्हा गावातील आयाबाया तिला पाहून संतुष्ट झाल्या आणि लोक म्हणत होते, जना म्हातारीला झकासून मिळाली. नवतीबाई अंगणात आली. तिच्या घरावर भोपळ्याचा वेल पसरला होता. त्याची पिवळी टपोरी फुलं दुरून दिसत होती. त्याच्याकडे तिनं कौतुकानं नजर टाकली. त्याच वेळी बाजूच्या दगडाच्या खिळ्यावर उभं राहून कोंबड्यानं बांग दिली तशी ती गरकन वळली. गालात हसलीने घरात गेली. नवतीनं पहाटेचं दळण आटोपलं होतं. लगेच चूल पेटून ती स्वयंपाकाला बसली. घरात नवरा, सासू आणि ती स्वतः अशी अवघी 3च माणसं होती. त्यामुळं तिच्या मागं तशी कामाची दगदग नव्हती. पण जना म्हातारीमुळं घरातील वातावरण चावरं होतं. म्हातारीच्या रागीट चेहऱ्यावर सुरकुत्याचं जाळं पसरलं होतं. परंतु तिची नजर सलामत होती आणि कान जाग्यावर होते. लोकांना जना म्हातारीच्या वयाचा आदमास लागत नव्हता आणि ती रागीट हेकट म्हणून प्रसिद्ध होती आणि तिचा स्वभाव मांजरासारखा होता. ती क्वचितच घराबाहेर जात होती. ती कधी कोणावर बिघडेल याचा मुळीच नेम नव्हता. ती भिंतीला पाठ लावून बसली होती आणि नवतीकडे पाहत होती. नवतीबाईचा नवरा संपतराव रानात गेला होता. तो न्याहारीसाठी यायची वेळ झाली होती म्हणून नवतीबाई घाई करीत होती. संपती दिसायला वाईट नव्हता. तो स्वभावानं शांत होता. तो बाहेरून येताना हसत येत होता. पण म्हातारी पुढे येताच तो एकदम वान मारीत होता आणि म्हातारीची नजर चुकून नवतीकडे चोरून पाहत होता आणि त्याचंच नवतीला नवल वाटत होतं. ज्या दिवशी नवतीबाई सासरी आली त्या दिवशी संपतरावाचे अनेक दोस्त काही ना काही निमित्त काढून तिला पाहायला आले होते आणि त्यांनी तिला पाहिली होती. आणि त्याच दिवसापासून नेवऱ्या जगदाळ्याला नवतीचं वेळ लागलं होतं. तो दिवसातून 4 वेळा घरी येऊन बसत होता. पण ज्यावेळी संपत घरात नाही अशाच वेळी तो येत होता. तो रंगानं काळा होता. त्याचे डोळे वाटोळे नि बटबटीत होते. नाक बसकं होतं आणि वरचे दात ओठाबरोबर आल्यामुळे तो भयंकर उग्र दिसत होता. तो त्या गावचा पैलवान होता. अधूनमधून दिन्या चौगुलाही संपतीच्या घरी येत होता. पण संपती घरी नाही असं समजताच तो आल्या पावली परत फिरत होता. मग बसत नव्हता. पण नेवऱ्याचा खाक्या निराळा होता. तो आला की एसपेस बसत होता. नि काय वहिनी, काय चाललंय? बरं आहे का? भाकरी केल्या का? कोरड्यास काय केलंस? असे अनेक प्रश्न विचारित होता. नि विस्तव मागत होता आणि विस्तव घेऊन नवती पुढे आली की तिच्या डोळ्यात रोखून पाहत होता नि आपण काहीतरी बोलून स्वतःच हसत होता. ती विस्तव पुढे ठेवून वळली की तो तिची पाठमोरी आकृती डोळे भरून पाहत होता. आपल्या बाजूला जना म्हातारी बसली आहे हेही तो विसरत होता. नेवऱ्या सोप्यात आला की नवती उगीच घाबरत होती. तिला त्याचा हेतू समजला होता म्हणून ती बुजत होती. हा नेवऱ्या एखाद दिवशी घात करी अशी तिला भीती वाटत होती आणि ती स्वतःला जपत होती आणि त्याच्याशी मोजकच बोलत. नवतीनं स्वयंपाक आटोपला.
नि ती संपतीची वाट पाहू लागली. तोच संपती रानातून आला. त्यानं चूळ भरली, तांब्या घेऊन जेवायला बसला. तशी नव्हती भाकरीच्या बुट्टीकडे झेपावली. भरकन ताट घेतलं आणि म्हातारी गुरगुरली, तू भाकरी वाढू नका. हे ऐकून नव्हती चकित झाली. जागीच थपकून तिनं संपतीकडे पाहिलं. तिनं कशापायी वाढायचं नाही. संपतीनं पडक्या आवाजात विचारलं, म्या वाढायचंय, म्या वाढणार. म्हातारी बिथरलेल्या माकडासारखा चेहरा करून म्हणाली, घरची मालकीन मी हाय आणि आज पातूर तुला कोणी र भाकरी वाढली. बायको घरात येतात जुना दिस विसरू नको. तिनं काय करायचं? पुन्हा संपतीनं हिम्मत करून प्रश्न विचारला. नि म्हातारी म्हणाली, तिनं दळायचं, मळायचं, भाकरी थापायच्या आणि बाजूला व्हायचं. नव्हती भेदरून हे सारं ऐकत होते. बरं, तर हे असं किती दिवस चालणार? संपतीनं किंचित कडक सुरात विचारलं. माझ्या जीवात जीव हाय तोवर चालणार. म्हातारी नाक फेंदरून बोलली आणि उठून त्याला जेवण वाढू लागली. नव्हती ऐकत होती, नि पाहत होती, नि रडत होती. तिला माहेरची आठवण झाली. नि चटकन आईच्या मायेचं मोल तिला कळून आलं. ती मनात म्हणाली, मी या घरात मुळीच सुखी होणार नाही. संपती कसे तरी 4 घास गिळून उठला. म्हणाला, आई, उद्या गावचा बाजार आहे आणि मळ्यात 2 पाट्या वांगी तोडायला आले ते. त्याचं काय करायचं? काय करायचं म्हणजे तोडायची. म्हातारी ठसक्यानं बोलली. संपती म्हणाला, मला दुसरी कामं हायती की. सुनेला पाठीव मळ्यात, ती तोडील वांगे. नाही नाही बरं. म्हातारी डाव्या हाताचा पंजा संपती पुढे नाचवीत म्हणाली, नव्या नवरीला रानावनात पाठवणं बरं नाही. भूताखोताची भीती हाय. वंगा नाही ती पिढा व्हायची. असं का? मग रोज सांज सकाळी ती नदीला जाते, तेव्हा तुझी भूतखेत कुठं जात्यात? संपतीनं विचारलं. आणि ती खाष्ट म्हातारी तरकटून म्हणाली, बालिस्टर व्हायच्या नादाला लागू नकस. आणि आजच हे बळ कसं आलं? संपती पुढे काहीच बोलला नाही. तो गुमान निघून गेला. दिवसाच्या माळेत महिन्याचे मणी गुंपले जात होते. सर्व काही बदलत होतं. पण नवतीच्या जीवनात कसलाही बदल घडून येत नव्हता. ती पत्नी होती, पण तिला पतिसुख लाभत नव्हतं. त्यासाठी ती आसुसली होती, झुरत होती, पण ते सुख तिला मिळत नव्हतं. तिच्या सर्व आशा करपून गेल्या होत्या. फक्त संपतीकडे ती पाहत होती, नीट दासीप्रमाणे राबत होती. जना म्हातारी आपल्या धोरणापासून तिळभरही ढळत नव्हती. संपती नवतीच्या आहारी जाईल, तिच्या हातचं खेळणं होईल, नि आपणाला वाईट दिवस येतील. हे दोघं एक होऊन मला टोकरीत पाणी पाजतील, अशी तिला भीती वाटत होती. म्हणूनच ती दोघांना एकमेकाशी बोलू देत नव्हती. त्या दोघांची भेट होऊ देत नव्हती. त्या दोघांची भेट होऊ नये म्हणून काळजी घेत होती. संध्याकाळी जेवण झाली की नवती एका कोपऱ्यात पडत होती, नि म्हातारी दारात येऊन वाटेतच आपलं अंथरूण टाकीत होती. आणि संपती सोफ्यात पडला की आतून दार बंद करून काळजीपूर्वक आडणा लावून घेत होती. नेवऱ्या जगदळाचं सुलूक घोट चालूच होतं. तो न चुकता येत होता, नवतीला पाहत होता. उंदरावर मांजरानं दबा धरावा तसा दबा धरून तो एका संधीची वाट पाहत होता. तो दिवसेंदिवस आपला हात पसरीत होता आणि त्या हातात नवती कधी येणार याचा विचार करीत होता. दुपार झाली होती. म्हातारी कुठेतरी आळीत गेली होती आणि नवतीबाई एकटीच घरात होती. ती स्वतःच्या घरात भेदरली होती. संपती अजून आला नव्हता म्हणून ती त्याची वाट पाहत होती. त्याच वेळी ती नेवऱ्याला विसरत नव्हती. आणि संपती आधी येणार का नेवऱ्या आधी येणार असं मनात ती म्हणत होती. त्या दोघांची वाट पाहत होती. म्हातारी घरात नाही. अशा वेळी नेवऱ्या आला आणि त्याच वेळी संपती आला तर त्याला काय वाटेल? तो काय अर्थ काढेल या विचारानं ती गांगरली होती. परंतु प्रथम संपतीच आला आणि नवतीला आनंद झाला. ती चटकन उठली, बावरली, त्याच्याकडे पाहू लागली. आई कुठे गेली? संपतीनं विचारलं. बाहेर. तिनं मान खाली घालून उत्तर दिलं. आणि संपती म्हणाला, नवते, तू अशी का झालीस? कशी? ती दातात पदराचा शेवट धरून हुंकारली.
म्हणजे दिवसानं दिवस खंगाया लागलीस. संपती म्हणाला, तू आलीस तवा कशी होतीस नी आता कशी हायस, वाईच येण्यात तोंड बघ की. त्या शब्दाने तिच्या काळजाचा ठाव घेतला आणि तिचे ते सुंदर डोळे भरले. त्यामुळे ती अधिकच मोहक दिसू लागली. सुंदर स्त्री हसताना तशीच रडतानाही सुंदर दिसते. नवतीबाईचं ते रडवं सुंदर स्वरूप पाहून संपतीचं भान हरपलं. संपती भान हरपला. म्हातारीचं भूत विसरला आणि त्याच्यातील पती जागा झाला. त्यानं पुढं जाऊन तिला जवळ घेतली, हृदयाशी धरली, घट्ट धरली आणि तिचा एक मुका घेतला. त्या पहिल्या स्पर्शानं आणि पहिल्या चुंबनानं नवती रोमांचित झाली, मोहरली. ती त्याला बिलगली आणि त्याच्या हृदयावर मान ठेवून म्हणाली, देवा मला या मिठीतच मरण येऊ दे. आणि संपतीनं पुन्हा आपल्या ओठाने तिचे ओठ बंद केले आणि मग म्हणाला, खुळी कुठली, तसं परत बोलू नको. त्या प्रसंगानं ती पुलंकित झाली. तिचं खालील मन सरळ झालं. करपलेल्या आशेला नवी पालवी आली. तो अपार आनंद हृदयात घेऊन तिनं संपतीला जेवण वाढलं. त्या नादात ती म्हातारीला पार विसरून गेली. संपती जेवला आणि अजून आलाच नाही असे आईला सांग, असं नवतीबाईला सुचवून हसत हसत शेताकडे गेला. थोड्या वेळानं म्हातारी धडपडत आली. घरावर कोणीतरी दरोडा घातला नाही ना, असा चेहरा करून तिनं नवतीबाईकडे पाहिलं आणि म्हणाली, संपती आला का? नाही अजून. नवतीनं उत्तर दिलं. तेव्हा म्हातारीला बरं वाटलं. आपली चोरी नाही असं मनात म्हणत तिनं जेवण बांधलं आणि एका पोराकडे देऊन संपतीकडे पाठवलं. आणि आता संपती येणार नाही असं म्हणून निर्भय होऊन पुन्हा आळीत जाऊन एका घरात गप्पा मारत बसली आणि गपकन नेवऱ्या घरात आला.